मित्रांनो, मी काल एक वेब सिरीज बघितली, प्रीतम आणि पेद्रो नावाची, जी की जिओ हॉटस्टारवर अवेलेबल आहे. तर त्या वेब सीरीजमध्ये मला 3 गोष्टी प्रामुख्याने खूप आवडल्या. तर त्या तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्यात पहिली गोष्ट अशी, की आपण कुठेही बाहेर गेलो, की कुठल्या अनोळखी व्यक्तीनं कॉल करण्यासाठी कशासाठी आपला फोन मागितला, तर आपण सहजासहजी देतो. पण अशा वेळी तुम्ही स्कॅममध्ये अडकू शकता. त्या ठिकाणी तुमचा तो जो फोन आहे त्यावर आलेला ओ-टी-पी समोरचा व्यक्ती पाहून तो मेसेज डिलीट करून तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅम करू शकतो. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट मला जी त्या वेब सीरीजमध्ये आवडली ती म्हणजे की आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत ती मोबाईल वापरतात, मोबाईलसोबत खेळतात. तर ते काय करतायत त्या फोनमध्ये याचं मॉनिटरिंग पॅरेंट्सकडून झालं पाहिजे. कारण त्या वेब सीरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे की एक तो ब्लू व्हेल गेम आला होता मागे. त्यामध्ये मुलांना छोटे-छोटे टास्क देऊन सेल्फ सुसाईडच्या दिशेने कुठेतरी खेचण्याचा प्रयत्न त्या गेमच्या माध्यमातून केला जातो. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट मला या वेब सीरीजची एक आवडली ती म्हणजे ज्यांनी वेब सीरीज बघितली त्यांना कळालं असेल की जो एंड पार्ट आहे, की जे त्या प्रीतमच्या आजीचं गाणं असतं, की ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये कोणासोबत आपलं भांडण होतं किंवा त्या भांडणामध्ये आपली चुकी असेल किंवा समोरच्याची चुकी असेल, तर आपली जर चुकी असेल, तर सॉरी म्हणून मोकळं व्हा आणि जर समोरच्याची चुकी असेल, तर माफ करून मोकळं व्हा. तर त्या गाण्याच्या लिरिक्स काही अशाप्रमाणे आहेत, कभी किसी से माफी मांग लो, कभी किसी को माफ कर भी दो. म्हणजे आपण जर बघितलं ना, तर या 2 गोष्टी आयुष्यात खरंच खूप महत्त्वाच्या आहे, की कोणाची माफी मागणं किंवा कोणाला माफ करून देणं. या 2 गोष्टी जर आपल्या आयुष्यात असतील, तर आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या आयडीला फॉलो करा व प्रीतम व पेड्रो वेब सिरीज बघायची असेल तर जिओ हॉटस्टारवर अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.